चपाटे और चमचों को बांटने के लिए हम लीडर की नहीं कर रहे हैं। मैंने पैराकानको का कोई पार्टी फार्टी कुछ नहीं, हिंदू नहीं मुसलमान नहीं, कार्रवाई करो। जय महाराष्ट्र। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी आज सामाजिक स्थिती आहे, महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीच्या संदर्भाने बोलतोय मी की आज महाराष्ट्रामध्ये राजकारण ज्या लेवलला गेले किंवा इथल्या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण ज्या लेवलला घेऊन गेलेलं आहे ते पाहिल्याच्या नंतर आज महाराष्ट्रामधली सामाजिक स्थिती अतिशय दयनीय आहे, बिकट आहे असं मला हरकत नाही। आणि ह्या सगळ्या परिस्थितीला आज 2025 मध्ये जी आपण सामाजिक स्थिती पाहतोय राजकारण्यांच्या वर्तनामुळे, ती अतिशय किचकट बनलेली आहे। त्याला कारणीभूत जर कोण ठरत असेल तर मला असं वाटतं त्याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत। कारण राजकीय लाभासाठी जनतेचे किती का हाल होत नाहीत, जनता एकमेकांचे डोके फोडून जरी घेत असेल तरी हरकत नाही, आपली सत्ता आली पाहिजे या धोरणानं फडणवीस चालतायत असं दिसतंय। परंतु त्यांच्याच पक्षामधील नितीन गडकरी हे नेतृत्व मात्र फार वेगळं आहे। अगदी महाराष्ट्रामध्ये जातीवर बोलायचं म्हटलं तर ब्राह्मण समाजामधून येणारे फडणवीस आणि त्याच ब्राह्मण समाजामधून येणारे गडकरी या दोन व्यक्तींमध्ये फार मोठा फरक आहे। दोन्हीही हिंदू आहेत, दोन्हीही ब्राह्मण आहेत, दोन्हीही भाजपचे आहेत, दोन्हीही संघातून पुढे आलेले आहेत। परंतु या दोन व्यक्तींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। हा फरक तुमच्या लक्षामध्ये येण्यासाठी प्रथम हा व्हिडिओ पहा। राजनीतिक नेता को सुनना नहीं, ऐसी धुलाई करो कि ताजबाग में कोई गुनेगारी दिखनी नहीं चाहिए, माँ बहनों की रक्षा होनी चाहिए। ये सब जमीन बाबा की है, न महाराष्ट्र सरकार की है, न नितिन गडकरी की है, न देवेंद्र फडणवीस की है। अपने चेले चपाटे और चमचों को बांटने के लिए हम लीडर की नहीं कर रहे हैं। मैंने पैराकानको का कोई पार्टी फार्टी कुछ नहीं, हिंदू नहीं मुसलमान नहीं, कार्रवाई करो। आपण हा व्हिडिओ पाहिला, यामध्ये स्पष्टपणे गडकरी साहेब सांगतायत एका मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरती आहेत ते, आणि ताजुद्दीन बाबाची ही जागा आहे, ही जागा महाराष्ट्र सरकारची नाहीये, गडकरीची नाहीये, ना फडणवीसची नाहीये। इथं जर चुकीचं होत असेल तर त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान। अशी परखड भूमिका मांडणारा नेता फडणवीस आहेत का? फडणवीस अशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही कधीच। फडणवीस यांचं काम आहे जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडण लावणे आणि तिच्यावरती आपल्या सत्तेच्या पोळ्या वाजायच्या। मग भलेही हिंदू आणि मुस्लिम एकमेकांसमोर उभे राहतील, हिंदू आणि हिंदू एकमेकांसमोर उभे राहतील। जसं आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहताय ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष वाढलाय, हा संघर्ष वाढण्याला कारणीभूत फडणवीस आहेत। अशीच सगळी परिस्थिती आपण पाहतोय ना, दिसते आपल्या डोळ्याला। मराठा आरक्षणासंदर्भात जरी बोलायचं म्हटलं तर मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा नाही द्यावं हा पूर्णपणे सरकारचा प्रश्न आहे, सरकारचा निर्णय आहे। सरकारला ते योग्य असेल सरकारला द्यावं, ते शक्य नसेल तर ते शक्य नाही असं स्पष्ट आणि मोकळ्या भाषेमध्ये त्यांनी मराठा समाजाला सांगावं। आणि जर ते नियमात बसत असेल तर ते द्यायला अडचण आहे, ते देऊन पण टाकावं। परंतु आरक्षण द्यायचं नाही आणि परिस्थिती अशी निर्माण करायची की ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभा राहील, एकमेकांची डोके फोडून घेईल, ह्या समाजामध्ये दुफळी निर्माण होईल आणि यातून मग आपण कसे ओबीसीच्या हिताचे हे दाखवायचं, आपल्या नेतृत्वाखाली ओबीसीचं मत घ्यायचं आणि आपल्यातलेच काही लोक मराठा समाजाच्या पाठीशी उभे करायचे, त्यांना दाखवायचं की मराठा समाजासाठी आम्ही किती अनुकूल आहोत, त्यांच्या माध्यमातून परत आपल्याकडचं मत घ्यायचं। ही जी नीतिमत्ता आहे ती महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्यासाठी घातक आहे, धोकादायक आहे, येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रचंड संघर्षमय वातावरण निर्माण करेल अशी आहे। त्याच्यामुळं एक हा व्हिडिओ पाहण्यामध्ये आला आणि मला वाटलं की हा जो फरक आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणून देणं आवश्यक आहे। आता मी काहीतरी नवीन सांगतो अशातला भाग नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळंच माहीत आहे। परंतु काही
पक्षवेडे लोक चुकीच्या गोष्टीकडे पाहत असताना डोळे बंद करतायत. त्या लोकांनी हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टीकडे जर डोळे झाकत असू तर आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगला सुदृढ असा महाराष्ट्र निर्माण करत नाही आहोत, तर महाराष्ट्राला चुकीच्या मार्गावर घेऊन जातोय, जे येणाऱ्या काळामधील पिढ्यांसाठी धोकादायक असणार आहे, संघर्षमय असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जे कोणी पक्ष कुठला असेल, नेता कुठलाही असेल, जे समाजामध्ये वितृष्ट निर्माण करतायत, अशा लोकांच्या समर्थनात न राहता योग्य व्यक्तींच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. यावरच्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.